नमस्कार माझ्या विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो. तर परत तुमचं आपल्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. आज आपण आणखी एक प्रश्न सोडवणार आहोत, जो लास्ट इयर पेपरमध्ये आला होता. तर विदाऊट टाइम वेस्ट चला चालू करूया. प्रश्न काय म्हणतोय, एक संख्याने काय केलंय 450 ला भागलंय. आता मी पेन थोडं चेंज करतो. काय म्हणतोय, एका संख्येने 450 ला भागलंय म्हणजे 450 भागीला काय म्हणतोय भागले. ठीक आहे. आता भागाकार किती 28 आला पाहिजे, म्हणजे याच्या वरती जी व्हॅल्यू आहे ती 28 आली पाहिजे आणि याच्या खाली जे बाकीवालं राहते ते किती आलं पाहिजे, 2 आलं पाहिजे. अशी कोणती संख्या आहे ज्याने जर भागलं आपण तर ते किती, वरती 28 आणि खाली 2 येणार. चला बघूयात. पहिले काय करायचं, सोप्यात सोपं करून घ्यायचं. 15 ने भागलं तर काय येणार, आता बघा इथे मी 15 साठी करतो. पहिले 15 ने 45, 15 1 15, 15 2 30, 15 3 45. काय झालं, 0 0 0, इथे किती आलं 30. पहिलं ऑप्शन आहे का, नाही सर. 16 वाला बघूया. ठीक आहे. आता 16 साठी काय होणार, इथेच बघूयात. ठीक आहे. 16, ठीक आहे. 16 1 16, 16 दुने 32, म्हणजे दुने 32 बरोबर. आता किती, 4 मधून 3 गेले 1, 5 मधून 5 मधून 2 गेले 3, किती आलं 130. आता 16 आणि 16 आठी किती होते बघा, 6 6 36, मग नंतर 42, मग 48, म्हणजे 8 4 8 1 8, 9 10 11 12, म्हणजे 128, म्हणजे किती, 6 आठी 128 बरोबर. म्हणजे इथे किती राहिलं, 0 0 2. बघा जे पाहिजे होते ते आलं का, इथे 28 आहे, आपल्याला 28 पाहिजे होतं, 28 भेटले. 2 पाहिजे होतं, 2च भेटलंय. मग इकडे सामोरं जाण्याची काही गरजच नाही ना, म्हणजे हे पण उत्तर नाही. मग आपलं उत्तर जे आहे ते कोणतं बरोबर आलं, उत्तर जे दुसरं आहे, म्हणजे ती काय, 16. हे आपलं ऑप्शन करेक्ट आलंय. आय होप तुम्हाला समजलं. खूप सोपं आहे, तुम्हाला फक्त सोडवून बघायचं असतं. याने डायरेक्ट भागाकार होतो ना, 15 ने 45 शून्य आहे म्हणून. तर असे सोपे सोपे प्रश्न आहे. आय होप तुम्हाला हा प्रश्न समजला असेल. नसेल समजला मला कमेंटमध्ये विचारा, मी तुम्हाला आणखी परत चांगल्याने एक्सप्लेन करून सांगतो. आणि आमच्या व्हिडिओला शेअर करा आणि लाईक पण करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय.